ಪ್ರಮಾಣ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸಮಿತಿ ಅಂದರೆ ಎಪಿಎಂಸಿ ಕಾಯ್ದೆ ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ಹಿಂಪಡೆದ ನಂತರ ಎಪಿಎಂಸಿಯನ್ನ ಬಲಪಡಿಸೋಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹರಸಾಹಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲೇ ಖಾಸಗಿ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಆರಂಭಿಸಿರುವುದು ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಅಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಬೀರಿದೆ. ಎಪಿಎಂಸಿ ಆವರಣದಿಂದ 132 ಕಲ್ಲಿದ್ದಲು ಖರೀದಿಸಿದ ವರ್ತಕರು ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ಅಂದಿನಿಂದ ಇಲ್ಲಿಯ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಮುಗ್ಗಟ್ಟನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. नमस्कार, मी सदानंद पाटील एपीएमसी व्हेजिटेबल मार्केटचे व्यापारी बोलतो. एपीएमसीमध्ये 132 गाळे 2019 मध्ये खर्च करून सरकारनं एक इमारत उभा केलं आणि कर्नाटकमध्ये आता सेकंड बिगेस्ट मार्केट हा मानले जातात बेळगावचे आणि गोवा जवळ असल्याकारणे इथून सप्लाय होतो. परंतु 2021 मध्ये प्रायव्हेट मार्केट एस्टॅब्लिशमेंट केल्यानंतर इकडचं मार्केट सगळं तिथं स्थळांतर झालं आणि एका असोसिएशनला सीमित झालं. सार्वजनिक व्यवसाय पद्धत असताना देखील सगळ्यांना करायला संधी असावा अशा उपलब्धी इथे एपीएमसीमध्ये असताना बेळगाव मेट्रो सिटी नसताना देखील आणि मागचं सरकारनं बेळगावमध्ये प्रायव्हेट मार्केटला परवानगी देऊन ह्या सरकारी मार्केटला अन्याय केलेला आहे आणि शेतकऱ्यांची मुलं शिकलेले आता प्रायव्हेट मार्केटमध्ये जाऊन व्यवसाय करायला गेलं तर तिथं करायला संधी नाही. प्रजाप्रभुत्व राष्ट्रामध्ये जर असं होत असाल तर सरकारचा प्रोजेक्ट असं एस्टॅब्लिशमेंट करून लोकांचा पैसा सगळं वेस्ट करण्यापेक्षा योग्यरित्या सरकारी निर्णय घ्यावा आणि परत बेळगाव एपीएमसी 87 एकर जमीन देखील आहे आणि परत व्हेजिटेबल मार्केट इथे एपीएमसीला स्थळांतर करावं. सगळ्यांना परत धंदा करायची, व्यवसाय करायची, एक मुक्त ओपन मार्केट सिस्टम ह्या ठिकाणी असताना परत इथं मार्केटचे स्थळांतर हा सरकारनं करावा असं मी विनंती करू इच्छितो. आपलं नाव? सदानंद पाटील. ಇನ್ನು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದು ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಬಳಿಕ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನ ಎಪಿಎಂಸಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ವರ್ಷ ಕಳೆದರೂ ಇನ್ನೂ ಚಲನವಲನ ಇಲ್ಲ. ಎಪಿಎಂಸಿ ಉಳಿಸೋಕೆ ಕೂಡಲೇ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ರೈತ ಸಂಘದ ಮುಖಂಡ ಸಿದ್ದಗೌಡ ಮುದಗಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಸಗಟು ತರಕಾರಿ ವರ್ತಕರ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್, ಸದಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.